हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण लास्ट पॉईंट बघायचा आहे सेकंड चॅप्टरमधला. तो काय बघा, टाईप्स ऑफ TTL NAND गेट. आता आपण TTL सिरीज बघितल्यात, त्याच्यामध्ये TTL NAND गेटचे टाईप्स बघायचे. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट काय बघा, द मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर. आता बघा, मल्टिपल इमिटर म्हणजे तुम्हाला त्याच्यातच लक्षात येईल. आपला जो कॉमन ट्रान्झिस्टर असतो त्याला किती इमिटर असतात बाळांनो? एकच इमिटर असते, बरोबर आहे. इमिटर, बेस, कलेक्टर. पण हा मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर काय आहे? इट इज अ स्पेशल टाईप ऑफ ट्रान्झिस्टर, कॅन हॅव मोर दॅन वन इमिटर. म्हणजे एकापेक्षा त्याला जास्त इमिटर असतात, म्हणजे किती पण असू शकतात. येते लक्षात? समजा 8 इमिटर नॅन्ड गेट असेल तर त्याला इमिटर किती असणार आहेत? 8 इमिटर असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं? 8 इनपुट नॅन्ड गेट. द नंबर ऑफ इमिटर्स इज इक्वल टू नंबर ऑफ इनपुट ऑफ गेट. आलं लक्षात? म्हणजे किती इमिटर आहेत त्याच्यावर त्याला किती इनपुट आहेत त्या गेटला, हे आपल्या लक्षात येते. सो इट इज अ स्पेशल ट्रान्झिस्टर हॅज मोर दॅन वन इमिटर. जेवढे इमिटर असतील तेवढे त्या गेटला काय असणार आहेत? इनपुट असणार आहेत, बरोबर आहे. जेवढे इमिटर असतील तेवढे त्या गेटला इनपुट असणार आहेत. मग तो आता आपण बघायला लागलो तो किती आहेत इमिटर बघा, दिसतं इथं. आता मी ॲरो दाखवायला बघा, इमिटर 1, इमिटर 2. म्हणजे आपल्याला 2 इनपुटचा नॅन्ड गेट आपण बघितला की नाही. नॅन्ड इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड नॉट, बरोबर आहे. नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल कसं आहे लक्षात आहे बाळांनो? 0 0 आल्यावर काय येतं? 0 × 0 काय येणार? 0. पण 0चा बार काय येणार? 1. कारण नॅन्ड गेटचं आउटपुट काय आहे? इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू AB बार. मग 0 1 आल्यावर काय होणार? परत त्याचं मल्टिप्लिकेशन 0 होणार, पण 0चा बार 1. 1 0ला परत मल्टिप्लिकेशन 0 होणार, पण 0चं बार 1. 1 1ला काय होणार? मल्टिप्लिकेशन 1 होणार, पण त्याचा बार काय येणार? 0. आलं लक्षात? आता बघा, हा काय आहे बघा, त्याला 2 इमिटर आहेत. हा काय? इमिटर 1, इमिटर 2. हा बेस असणार आहे, हा कलेक्टर असणार आहे. दॅट इज द मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर. मग ह्याचं इक्विव्हॅलंट सर्किट काय आहे बघा, हे इक्विव्हॅलंट सर्किट आहे. म्हणजे इमिटर 1च्या इथे एक डायोड आहे, इमिटर 2च्या इथे एक डायोड आहे, आणि इकडे बेसच्या इथे एक डायोड आहे. D1, D2, D3. ह्याच्या डिरेक्शन बघा, आधी तर कॅथोड आहे, इकडे आधी ॲनोड आहे. दॅट इज द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ दिस मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर. मग हा ट्रान्झिस्टर कधी ऑन होणार? कधी ऑन होणार सांगा बाळांनो? ही जेव्हा आपण ह्या डायोडला ऑन करतोय, फॉरवर्ड बायसिंग देऊन आपण त्याला ऑन करतोय. जेव्हा ते फॉरवर्ड बायसमध्ये होणार तेव्हाच हा ऑन होणार ना ट्रान्झिस्टर. आलं लक्षात? आता नेक्स्ट आपण आता टाईप बघायचं. हे आपण नुसतं बघितलं इंट्रोडक्शन. बघा, 2 इनपुट TTL NAND गेट, टोटेम पोल आउटपुट. म्हणजे जे अरेंजमेंट काय आहे ते टोटेम पोल अरेंजमेंट आहे, ते सांगते मी तुम्हाला. आता बघा, मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर. आता इथं बघा, 2 इनपुट नॅन्ड गेट म्हटल्यावर ह्याला 2 इमिटर आहेत ना, 2 इमिटर AB आहे. आता इथं काय बघा, Q1 हा आपला काय आहे? मल्टिपल इमिटर ट्रान्झिस्टर. त्यानंतर इथं बघा, इथे Q2 गेला, इकडे Q3 आहे, आणि इथं Q4 आहे का? मग ते Q3 डायोड D आणि Q4 ही जी अरेंजमेंट आहे का नाही, ती काय आहे? आपली टोटेम पोल आउटपुट अरेंजमेंट. आलं लक्षात? Q3 डायोड आणि हा Q4 जी अरेंजमेंट आहे दॅट इज द टोटेम पोल आउटपुट अरेंजमेंट. आलं लक्षात? आता बघा, हे सर्किट म्हणजे माझं इथं सर्किट आहे. ट्रान्झिस्टर Q1 इज रिप्लेस बाय इक्विव्हॅलंट सर्किट. म्हणजे ह्या Q1 मध्ये काय काय आहेत? इथं आहेत बघा सगळे. हे R1 इथं आहे, ते इथं आहेच, आहे का? हा Q2 इथं आहे, तो इथं आहे. कळलं? लक्षात आलं? आता बघा, आता पहिली कंडिशन काय बघायची आहे? जेव्हा A आणि B दोघं पण 0 0 दॅट इज लो असतात. A आणि B 0 0. मला सांगा, A 0 B 0 असल्यावर हा इथं कॅथोड आहे पहिल्यांदा, आणि इकडे ॲनोड आहे. म्हणजे D1 D2 काय होणार? फॉरवर्ड बायसमध्ये होणार. जेव्हा A 0 B 0 किंवा A लो B लो आहे तेव्हा हा D1 फॉरवर्ड बायसमध्ये जाणार, कारण का कॅथोड लो 0ला जोडला आहे ना, निगेटिव्हला. त्यामुळे D1 D2 काय होणार? फॉरवर्ड बायस. मग D1 D2 फॉरवर्ड बायस झाल्यानंतर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असतं? आपण फर्स्ट इयरला पण बघितले बाळांनो. हे 0.7 व्होल्ट इथं आलं. पॉईंट जो C आहे तिथं आपल्याला व्होल्टेज काय मिळणार? 0.7 व्होल्ट. मग मला सांगा, हा 0.7 व्होल्ट ह्या D3ला आणि Q2ला ऑन करू शकत नाही, बरोबर आहे. हा 0.7 व्होल्ट D3 आणि Q2ला ऑन करत नाही. म्हणजे हा काय झाला? Q2 ऑफ झाला. मग आता हा ऑफ झाल्यावर काय असणार बाळांनो? ह्या पॉईंटचं व्होल्टेज काय असणार आहे? मॅक्झिमम असणार का नाही? कारण का इथं काय करंटच फ्लो झाला नाही ना. त्यामुळे जे VCC व्होल्टेज आहे ते Xला मिळालं, त्यामुळे ह्या पॉईंटला व्होल्टेज काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे.
काय असणार आहे, ह्या पॉईंटला व्होल्टेज काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे VCC इतकं. मग हा पॉईंटचं व्होल्टेज कुणाला ड्राईव्ह करणार, Q3ला ऑन करणार, बरोबर आहे. आणि Q3 हा काय आहे, एमिटर फॉलोअर मोडमध्ये ॲक्ट होते. एमिटर फॉलोअर कॉन्फिगरेशन म्हणजे काय, इमिटरला आपलं जेवढं बेसचं व्होल्टेज आहे तेवढं डायरेक्ट बेसचं व्होल्टेज त्याला मिळते. दॅट इज द Q3 ॲक्ट्स ॲज अ इमिटर फॉलोअर. आले लक्षात, बेसचं व्होल्टेज डायरेक्ट इमिटरला मिळते. आता हा ऑन झाला का नाही, बेसला हाय व्होल्टेज मिळालं, त्यामुळे इमिटरला पण हाय व्होल्टेज मिळालं, त्यामुळे हा डायोड ऑन होणार आणि मला आउटपुट काय मिळणार, हाय, बरोबर आहे. जेव्हा आता तुम्ही नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल साईडला काढा, मी तर काढायला पाहिजे होतं, लक्षात नाही माझ्या. 0 0 दिल्यावर काय येते, 1 येते. आलं लक्षात. अनेकदा सांगते बघा मी, जेव्हा A0 B0 असेल तेव्हा डायोड D1 आणि D2 फॉरवर्ड बायसमध्ये जाणार, त्यामुळे Cच्या पॉईंटला व्होल्टेज काय मिळणार, 0.7 व्होल्ट मिळणार. हे 0.7 व्होल्ट D3 आणि Q2ला ऑन करू शकत नाही. सॉरी हे 0.7 व्होल्टेज D3 आणि Q2ला ऑन करू शकत नाही. त्यामुळे काय होतंय, ह्या Xच्या पॉईंटला म्हणजे हा ऑफ राहतोय ना Q2, हा Q2 म्हणजे हाच आहे. मग हा X पॉईंट व्होल्टेज आपल्याला VCC एवढं मिळणार, त्यामुळे हा Q3 ऑन होणार, त्यामुळे डायोड ऑन होणार आणि आपल्याला व्होल्टेज काय मिळणार, इथं हाय व्होल्टेज मिळणार. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता काय होणार आहे बघा, A0 B1 किंवा A1 B0 मधल्या दोन्ही कंडिशन, तेव्हा काय होणार, आयदर डायोड D1 फॉरवर्ड बायसमध्ये होणार किंवा D2 फॉरवर्डमध्ये जाणार आणि त्यानंतर 0.7 व्होल्टेज परत C पॉईंटला मिळणार. अगेन दिस 0.7 व्होल्टेज इज इनसफिशियंट टू टर्न ऑन D3 आणि Q2, ह्याला ऑन करू शकत नाही. त्यामुळे परत काय होणार, VCC एवढंच व्होल्टेज इथं मिळणार Xला. मग हा Q3 ऑन करणार, Q3 ऑन झाल्यामुळे आउटपुट आपल्याला काय मिळालं, हाय मिळालं. म्हणजे पहिल्या तिन्ही स्टेजला आपल्याला आउटपुट काय मिळालं, हाय मिळालं. आता लास्ट स्टेज बघा, A1 आहे B1 आहे. आता दोन्ही 1 1 म्हटल्यावर हे काय होणार आहे, हा 1 आहे, म्हणजे आपण हाय व्होल्टेज कॅथोडला दिल्यावर काय होणार, आपल्या रिव्हर्स बायसमध्ये जाणार, म्हणजे D1 रिव्हर्स बायस, D2 रिव्हर्स बायस. कळालं, समजलं. आता ह्या पॉईंट C व्होल्टेजला काय मिळणार, जास्त व्होल्टेज मिळणार. इथलं जे VCCचं व्होल्टेज डायरेक्ट 0.7ला मिळणार. मग आता हे दिस व्होल्टेज, द व्होल्टेज ऑफ पॉईंट C इज सफिशियंट टू टर्न ऑन D3 आणि Q2. आता काय करणार, ह्यो Q2ला ऑन करणार. Q2ला ऑन केल्यामुळे इथं झेडच्या पॉईंटला काय होणार, व्होल्टेज जास्त मिळणार. आलं लक्षात. मग झेडच्या पॉईंटला व्होल्टेज जास्त मिळाल्यावर हा काय होणार, ऑन होणार, हा सॅच्युरेशन स्टेजला जाणार. मग अशा वेळेला काय होते, कलेक्टरचं व्होल्टेज काय होते, कमी होते सॅच्युरेशनमध्ये गेल्यामुळे, कारण सगळं व्होल्टेज हे ग्राउंडला जाऊन खाली जाते, हा सॅच्युरेशनमध्ये जातोय आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट काय मिळते, 0. जेव्हा A1 B1 आहे तेव्हा आपल्याला आउटपुट काय मिळते, 0. आलं लक्षात. हेच मी इथे लिहिले बघा सगळं, अनेकदा वाचून बघा, 101% तुम्हाला समजेल. हे झालं याचं वर्किंग. आता नेक्स्ट पॉईंट बघा, ॲडव्हान्टेज काय आहेत बघा. वेन, आता वाचून दाखवते मी, लक्षात येईल तुमच्या. वेन Q3 इज इन सर्किट, बरोबर आहे, द करंट फ्लोईंग थ्रू R3 इक्वल टू 0, वेन Y इक्वल टू 0. बघा, जेव्हा आपली लास्टची स्टेज आउटपुट 0 कधी येतं आहे, दोन्ही 1 1 असताना, बरोबर आहे. आता लास्टला बघितलं की नाही आपण, दोन्ही 1 1 असताना आउटपुट 0 येतोय. त्यामुळे काय होणार, ह्या Q3 ऑफ असल्यामुळं R3मधनं करंटच फ्लो होणार नाही, त्यामुळे पॉवर डेसिपेशन इथं रिड्यूस होते. आले लक्षात. नो पॉवर डेसिपेशन इन R3. पॉवर डेसिपेशन म्हणजे काय रे, ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस V/I, म्हणजे ह्याचं व्होल्टेज 5 व्होल्ट आणि ह्याच्यातून फ्लो होणारा करंट इथं हा रिड्यूस झाला. आले लक्षात. नेक्स्ट बघा, वेन आउटपुट इज हाय. आता आउटपुट हाय असताना, म्हणजे पहिल्या 3 स्टेजला आउटपुट हाय होतं का नाही आपलं, Q3 ऑन असणार, बरोबर आहे की नाही. Q3 ऑन होता, ॲक्टिंग ॲज अ एमिटर फॉलोअर मोड. एमिटर फॉलोअरमध्ये ॲक्ट होत होता, बघितलं पण. इट विल हॅव लो आउटपुट इम्पेडन्स. त्याला आउटपुट इम्पेडन्स त्याचा स्वतःचा काय आहे, कमी आहे. सो द आउटपुट टाईम कॉन्स्टंट विल बी व्हेरी शॉर्ट फॉर चार्जिंग अप एनी कपॅसिटिव्ह लोड. समजा आता हे बघा, मला सांगा, एखादं सर्किटचं आउटपुट हाय आहे, त्याला आपण एखादं लोड जोडू शकतोय का नाही. लोड म्हणजे काय, आपण आता ट्यूबलाईट, घरात फॅन हे लावतोय, ते काय असते, लोड असतात ना, त्या करंटवर ते ऑन होतात. मग समजा इथं मी एखादा लोड जर कनेक्ट केला तर ह्याचा टाईम कॉन्स्टंट काय आहे, हे बघा, द आउटपुट टाईम कॉन्स्टंट विल बी व्हेरी शॉर्ट
फॉर चार्जिंग अप एनी कपॅसिटिव्ह लोड. म्हणजे समजा कपॅसिटर जिथं कनेक्ट केला तर त्याला चार्ज व्हायला त्याचा टाईम काय लागणार, कमी लागणार. कशामुळं, हा इमिटर फॉलोअर मोडमध्ये ॲक्ट होतोय म्हणून. आलं लक्षात. ॲडव्हान्टेज नुसतं 4 मार्काला विचारतात एक वेळेस. हे व्यवस्थित डायग्राम काढायच्या दोन्ही आणि लिहायचं तुमच्या भाषेत. आता डिसॲडव्हान्टेज बघा. आता Q4 इन टोटेम पोल आउटपुट टर्न्स ऑफ. आता हे Q4 आहे का नाही, हा काय होतोय, बंद होताना काय होतोय, स्लो बंद होतोय. कशापेक्षा, जसा Q3 ऑन होतोय बघा. Q4 इन टोटेम पोल आउटपुट टर्न्स ऑफ मोर स्लोली दॅन Q3 टर्न्स ऑन. म्हणजे जेवढ्या स्पीडमध्ये Q3 ऑन होतोय तेवढ्या कमी स्पीडमध्ये तो काय होतोय, Q4 ऑफ होतोय. मग एका वेळेला काय होतोय, Q4 पूर्ण ऑफ व्हायच्या आधीच Q3 ऑन होऊन बसतोय. Q4 ऑफ व्हायच्या आधीच काय होतंय, Q3 ऑन होतोय. मग ठराविक पॉईंटसाठी काय होतंय, दोन्ही पण कंडक्शनमध्ये येतात. कंडक्शनमध्ये म्हणजे काय, ठराविक पिरियडमध्ये Q3 आणि Q4 दोन्ही पण ऑन असतात. हे बघा, फॉर द शॉर्ट ड्युरेशन ऑफ few nanosecond both transistor will simultaneously on. This is called as cross conduction and it will draw the large current from path 5 volt supply. आलं लक्षात. म्हणजे Q4 बंद व्हायचा स्पीड हा कमी आहे, हळूहळू ऑफ होतोय, पण त्याच्यापेक्षा जास्त फास्ट Q3 ऑन होतोय. आणि एका ठराविक पॉईंटला काय होते, दोघं पण ऑन स्टेजला जातात आणि त्यामुळे तिथं क्रॉस कंडक्शन होते आणि करंट जास्त फ्लो होतो. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, द नॅन्ड गेट. तसाच नॅन्ड गेट, फक्त ओपन कलेक्टर आउटपुट. जिथं टोटेम पोल अरेंजमेंट होती का नाही, इथं ओपन कलेक्टर केले. आता ओपन कलेक्टर म्हणजे काय केले बघा, द कलेक्टर पॉईंट ऑफ Q4 इज ब्रॉट आउट ॲज अ आउटपुट. इट इज कॉल्ड ॲज ओपन कलेक्टर आउटपुट. म्हणजे ह्याचं काय केले बघा, Q4चं जे कलेक्टरचं पॉईंट आहे की नाही तोच आउटपुट म्हणून वापरला. आणि हे इथं जे D3 होतं, Q3 होतं, हे सगळं सर्किटमधनं काढून टाकले. दॅट इज द ओपन कलेक्टर आउटपुट. म्हणजे इथं ओपन दिसतोय ना कलेक्टर, म्हणून इथं ओपन केलं. पण आपल्याला ऑपरेशनसाठी काय करायला पाहिजे, ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक रेजिस्टर कनेक्ट करायला पाहिजे, तरच आपलं प्रॉपर ऑपरेशन होणार ना VCCच्या आणि ह्याच्यामध्ये. म्हणून इथं काय केलं आहे, रेजिस्टर एक कनेक्ट केला आहे. दॅट इज द रेजिस्टर R3. आणि ह्याला काय म्हणायचं, पुल अप रेजिस्टन्स. ह्याला काय म्हणायचं, पुल अप रेजिस्टन्स. आता बघा, आता काय करूया आपण. आता हे बघा, A = 0, B = 0 आहे. A = 0 आणि B = 0. काय होणार, परत काय होणार सांगा मला. इथं मी सर्किट काढलेलं नाही. आता काय होणार, डायोड D1 आणि D2 काय होणार, फॉरवर्ड बायसमध्ये जाणार. बरोबर आहे. फॉरवर्ड बायसमध्ये झाल्यामुळे काय होणार, Cच्या पॉईंटला आपल्याला 0.7 व्होल्ट मिळणार. मागचं आठवतंय काय, तो अरेंजमेंट सेम तसंच आहे की नाही. मग ते 0.7 व्होल्ट Q2ला ऑन करू शकणार आहे काय, नाही ऑन करू शकणार ना. त्यामुळे तिथं Q2 काय असणार आहे, ऑफ असणार आहे. मग Q2 ऑफ असल्यामुळे काय होणार रे, आता इथं बघा Q2 ऑफ असल्यामुळे काय होणार, ह्याच्या वरचा काय प्रश्नच नाही आहे. बरोबर आहे. मग इथं Q4मधनं करंट फ्लो होणार काय, नाही. Q4मधनं करंट फ्लो होणार नाही. मग काय होणार सांगा, इथं R4मधनं करंट फ्लो होणार काय, R4मधनं करंट फ्लो होणार नाही. त्यामुळे काय होणार, Q4 हा ऑफ राहणार. आलं लक्षात, Q4 ऑफ राहणार. R4मध्येच कारण Q2 ऑफ आहे, R4 काय राहणार, R4मधनं करंट फ्लो होणार नाही आणि त्यामुळे काय होणार, Q4 हा काय होणार, ऑफ राहणार. आणि त्याचं जे कलेक्टरचं व्होल्टेज आहे, डायरेक्ट VCCचं व्होल्टेज आपल्याला आउटपुटला मिळणार आणि आपल्याला आउटपुट काय मिळणार, 1. आउटपुट आपल्याला काय मिळणार, 1. आलं लक्षात. आता नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे बघा, A0 B1 किंवा A1 B0 मधल्या 2 कंडिशन. त्याला पण सेम तसंच असणार आहे. आयदर डायोड D1 और D2 फॉरवर्ड बायस. मग 0.7ला Cच्या जागी काय असणार आहे व्होल्टेज, 0.7 व्होल्ट, विच इज इनसफिशियंट टू टर्न ऑन Q2. परत Q2 ऑफ असल्यामुळे काय होणार, R4मधनं करंट फ्लो होणार नाही. R4मधनं करंट फ्लो होत नसल्यामुळे काय होणार, हा Q4 ऑफ असणार आणि Q4 ऑफ असल्यामुळे आपल्याला हायेस्ट व्होल्टेज इथं काय मिळणार, VCC एवढं मिळणार आणि आपल्याला आउटपुट काय मिळणार, हाय. आता लास्टची कंडिशन बघा, A1 आणि B1. A1 आणि B1. आता A1 B1 असल्यामुळे काय होणार, डायोड D1 आणि D2 काय असणार, रिव्हर्स बायसमध्ये असणार. मग 0.7च्या जागी व्होल्टेज काय असणार आहे, मॅक्झिमम व्होल्टेज असणार आहे. त्यामुळे हा Q2 काय होणार, Q2 ऑन होणार. मग Q2 ऑन असल्यामुळे काय झालं बघा, Q2 ऑन असल्यामुळे हा Q4 पण काय होणार, ऑन होणार. आणि Q4 ऑन झाल्यामुळे हा सॅच्युरेशन स्टेजमध्ये गेल्यामुळे आपल्याला आउटपुट काय येणार, 0.
आउटपुट काय येणार आपलं 0, कारण हा सॅच्युरेशन स्टेजला जातोय ना, त्यामुळे आउटपुट काय येणार 0. हे तर मी लिहिलेलं आहे बाळांनो, एकदा वाचा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता नेक्स्ट बघा, हे जे ॲडव्हान्टेज बघा, द मेन ॲडव्हान्टेज ऑफ ओपन कलेक्टर आउटपुट इज वायर्ड अँडिंग बिकम पॉसिबल. म्हणजे जे Y1 आणि जे Y2 सेम आहेत आपले, हे त्याचं आपण अँडिंग करू शकतोय. 2 गेट वापरून आपण इथं काय करू शकतोय, अँडिंग करू शकतोय. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, द व्हॅल्यू ऑफ पुलअप डिसएडव्हान्टेज, द व्हॅल्यू ऑफ पुलअप रेजिस्टन्स इज हाय. जो R3 बघितला आपण तो काय, त्याचा व्हॅल्यू काय आहे, हाय आहे. इफ द लोड कॅपॅसिटन्स इज लार्ज, जेव्हा समजा आपण आउटपुटला कॅपॅसिटर कनेक्ट केला मगासारखा, देन RC टाईम कॉन्स्टंट R3 × C बिकम्स लार्ज. आणि त्याच्यामुळे ह्याचं काय होणार, स्विचिंग स्पीड कमी होणार. टाईम कॉन्स्टंट जास्त असल्यामुळे काय होणार, स्पीड कमी येणार, स्लो होणार ना तो टाईम जास्त लागल्यामुळं. आता बघा, व्हेन Q4 इज ऑन, Q4 कधी ऑन होतोय, सगळ्यात लास्टला. द लार्ज करंट फ्लोज थ्रू द पुलअप रेजिस्टन्स, हेच पॉवर डेसिपेशन इज इन्क्रीज्ड. लास्ट स्टेजला जेव्हा 1-1 असतात तेव्हा काय होतंय, Q4 ऑन होतोय की नाही, त्यामुळे पॉवर डेसिपेशन जास्त होणार. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, लास्ट पॉईंट, ट्रायस्टेट लॉजिक. आता हा काय कधी विचारत नाहीत, पण आपल्या सिलेबसला तर आपण एकदा जस्ट बघूया. ट्रायस्टेट लॉजिक म्हणजे काय, 3 स्टेज. आपण आत्तापर्यंत काय बघितले, आउटपुट स्टेज हाय किंवा लो, बरोबर आहे का नाही. 2 स्टेज होते का नाही, हाय लो. आता इथं काय बघा, हाय लो आणि हाय इम्पेडन्स स्टेज किंवा स्टेट बघा. द ॲडिशनल इनपुट इज कॉल्ड ॲज आउटपुट अनेबल इज इंट्रोड्युस्ड, बरोबर आहे. आणि बोथ Q3 अँड Q4 ट्रान्झिस्टर आर युज्ड. म्हणजे आपण Q3 Q4 जर टोटेम पॉलमध्ये बघितलं का नाही, हे Q3 आणि Q4 फक्त यूज केलं, इथं डायोडने यूज केला आहे. इथं काय हे बघा, इनपुट लो इंटरनल सर्किट इथं काय असेल ते, आणि ह्याला एक ॲडिशनल इनपुट दिले, त्याचं नाव काय आहे, आउटपुट एनेबल. इनपुटचं नाव काय आहे, आउटपुट एनेबल. हे होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका, फक्त अशा डायग्राम काढायच्या. इथं काय केलं बघा, आउटपुट एनेबल 1 केलं आहे, इथं पण आउटपुट एनेबल 1 केलं आहे. इथं एकदा इनपुट लो दिलं आहे, एकदा इनपुट हाय दिले आहे का. हा आपण इन्व्हर्टर म्हणून वापरला आहे, म्हणजे नॉट गेटचं आपण हे बघायला लागलो. खाली लिहिले बघा, इथं नीट दिसत नाही आहे फिगर, काय आहे बघा, ट्रायस्टेट इन्व्हर्टर. म्हणजे इन्व्हर्टर म्हणजे नॉट गेटचं आपण इथं यूज केलं आहे. आलं लक्षात. इथं बघा, स्टेट 1 हाय, बरोबर आहे का नाही. इनपुट लो दिल्यावर नॉट गेटला काय येते, आउटपुट हाय येते. आणि आपल्याला माहिती आहे Q3 ऑन असते, Q4 ऑफ असते. इथं काय बघा, इनपुट हाय दिलं मी, हाय इनपुटला काय झालं, Q3 ऑन Q4 ऑन. आपण बघितलंय बाळांनो, Q3 ऑफ Q4 ऑन, आउटपुट काय आलं, लो आलं. आणि इथं काय बघा, इनपुट काय पण द्या, 1 द्या, 0 द्या, म्हणजे हाय द्या किंवा लो द्या. जेव्हा आउटपुट एनेबल 0 असेल, म्हणजे हे काय आहे, हा टर्मिनल आपण ला व्होल्टेज 0 दिलं. इथं कसं 1-1 दिलं तर बघा, त्याला एनेबल केलं, तर ह्याला इथं डिसेबल केले, तेव्हा आपलं आउटपुट काय येणार, हाय इम्पेडन्स स्टेज येणार. दोन्ही ट्रान्झिस्टर ऑफ असणार आहे. आलं लक्षात. आता मी काय लिहिलं बघा, इथं वाचूया आपण. वेन आउटपुट एनेबल 1 म्हणजे पहिली स्टेट, द इन्व्हर्टर ऑपरेट्स ॲज अ नॉर्मल इन्व्हर्टर. पहिली आणि दुसरी स्टेज आपण ही बघावले. इफ इनपुट इज 0 देन आउटपुट इज हाय, पुलअप ट्रान्झिस्टर Q3 इज ऑन. बघा इथं आउटपुट एनेबल 1 आहे, इथं पण आउटपुट एनेबल 1 आहे. जेव्हा इनपुट लो आहे तेव्हा Q3 ऑन, Q4 ऑन, आउटपुट आपल्याला हाय मिळालं. परत दुसरी स्टेज जेव्हा आउटपुट एनेबल 1 आहे आणि इनपुट आपण हाय दिले, तेव्हा Q3 ऑफ आहे, Q4 ऑन आहे, आउटपुट आपलं लो आहे. आता नेक्स्ट बघा, हां, if OE is equal to 0, that is OE is disabled, then irrespective of status of input, म्हणजे इनपुट काही पण असू दे, 0 किंवा 1, both transistor will turn off. आणि आउटपुट काय असणार आहे आपलं, हाय इम्पेडन्स स्टेज आहे का, हाय इम्पेडन्स स्टेट. इथं आपला लास्ट सेकंड चॅप्टर संपलेला आहे. काही समजलं नसेल तर विचारावा, ठीक आहे. Thank you.